नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी चेतन मेहरकुरे। तर शेतकरी मित्रांनो, मागील 2 वर्षापासून आपल्या सोयाबीन पिकावर एक नवीन रोग येत आहे, ज्याला चारकोल रॉट या नावाने ओळखलं जाते। चारकोल रॉट हा बुरशीजन्य रोग आहे, जो काय होते आपल्या सोयाबीन पिकावरचे वरचे पाने जे आहे ते थोडे हळूहळू थोडे बहुत मारायला लागतात। जे शेंड्यावरचे पाने आहे ते वाळल्यासारखे आपल्याला भाजल्यासारखे दिसतात आणि हळूहळू पूर्ण आपलं पीक जे आहे पूर्णपणे सडायला लागतात। अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असे ठिगरे आढळून येतात। तर हा रोग हा बुरशीजन्य रोग आहे। पण बरेचसे शेतकरी काय करतात, या रोगाला समजून घेत नाही आणि हे समजतात की आमच्या सोयाबीन पिकावर येलो मोझाईक आला आहे, त्यामुळे हे पांढऱ्या माशीच्या नियंत्रणाकरिता वारंवार त्यावर स्प्रे घेतात। पण जो रोग यावर आलेला आहे, जो चारकोल रॉट आहे, त्याच्या नियंत्रणाकरिता कोणत्याच प्रकारचे हे प्रिव्हेंटिव्ह फंगिसाइड वापरत नाही। जर पहिली फवारणी आता साधारणतः पहिली फवारणी बरेचशा शेतकऱ्यांची झाली असेल आणि काही शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक हे फुलावर आलेले आहे आणि इथे दुसरी फवारणी यावेळेस आता घेईल, तर यावेळेस ते आपल्याला त्या फवारणीमध्ये एक बुरशीनाशक घेणे खूप गरजेचे असते। त्या बुरशीनाशकामध्ये तुम्ही ट्रायकोडर्मा वापरू शकता किंवा मग भूमी एग्रो कंपनीचं टार्गेट हे बुरशीनाशक वापरू शकता। हे टार्गेट हे बुरशीनाशक बायोमध्ये आहे। हे काय करते, रेजिस्टंट पॉवर आपल्या पिकाचा वाढवते आणि जे मुळामध्ये सड येते किंवा मग चारकोल रॉटमुळे जे सड येते ते सड थांबवण्यास मदत करते। मागच्या वर्षी आम्ही याचा प्रयोग करून पाहिला होता आणि त्यांचे चांगले रिझल्ट आपल्याला दिसून आले। बरेचसे शेतकरी काय करतात, वारंवार चारकोल रॉटच्या नियंत्रणाकरता केमिकल फंगिसाइडचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करतात। पण केमिकल फंगिसाइडमुळे काय होते, मोठ्या लंब्या प्रमाणात आपल्याला नियंत्रण मिळत नाही, तात्पुरतं नियंत्रण त्यावर मिळते आणि बरेच पुन्हा त्याचा असर खतम झाला की पुन्हा तो आपला रोग पसरायला सुरुवात होते। त्यामुळे काय करायचं, आपल्याला बायो फंगिसाइडचा वापर या ठिकाणी करायचा। एग्रो कंपनीचं टार्गेट हे बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता। टार्गेटचे रिझल्ट आम्ही मागच्या वर्षी दिल्यानंतर त्या ज्या डेमो प्लॉटमध्ये दिले होते तिथे चांगले आले आहे आणि त्या प्रमाणात तिथे चारकोल रॉट हा फैलला नाही आहे। मागच्या वर्षी आपण बघितलं का, काही रेजिस्टन्स व्हेरायट्या जरी लावल्या होत्या, पण तरी पण त्यावर काही ना काही भागात म्हणजे ज्या वेळेस शेंगा धरल्या होत्या त्यावेळेस ह्या चारकोल रॉट फैलायला सुरुवात झाली होती, कमी प्रमाणात फैलत होता। पण यावर्षी असं काही नाही। यावर्षी जर आपण पाहत असतो तर ज्या भागामध्ये सोयाबीनची वाढ चांगली झाली आहे आणि ज्या भागामध्ये सोयाबीनला फुले आले आहेत तिथं काही प्रमाणात आपल्याला चारकोल रॉट दिसून येत आहे। तर याकरता आपल्याला हा खतरा जो आपल्या सोयाबीन पिकावर दिसत आहे याला आपल्याला टाळण्याकरिता एक फवारणी घेणे गरजेचे आहे। त्यामध्ये तुम्ही टार्गेट हे बुरशीनाशक वापरणे तुम्हाला गरजेचे आहे। टार्गेट हे बुरशीनाशक हे बायोमध्ये आहे। टार्गेटच्या वापरामुळे काय होते, आपल्या जमिनीतली बुरशी तर खतम होते, सोबतच येणारी जे प्रिव्हेंटिव्हली काम करते, येणारी जो बुरशीचा खतरा आहे तो थांबवते। जास्त वेळापर्यंत आपलं बायोमध्ये असल्यामुळे याचा असर हा जास्त वेळापर्यंत राहते, त्यामुळे आपला सोयाबीन पिकाला चारकोल रॉटचा धोका राहत नाही। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि तसेच शेतीविषयक अशीच माहिती जाणून घेण्याकरता माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा। धन्यवाद।